नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला। मात्र भंडारा नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी कसा पाण्यात जाऊ शकतो याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। भंडारा शहरातील खात रोड परिसरातील यशोदा नगर इथं नगर परिषदेनं कोणतीही परवानगी न घेता थेट एका व्यक्तीच्या खासगी लेआउटमधील प्लॉटवरच्या पाण्याची टाकी उभारल्याचा प्रकार उघडकीस आला। टाकीच्या जागेवर बांधली ती जागा एका खासगी व्यक्तीच्या मालकीची होती। नगर परिषदेनं जमीन अधिग्रहित न करता किंवा मालकाची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम केलंय। नगरपालिकेकडून न्याय मिळत नसल्याचं पाहून पीडित कुटुंबानं भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आणि बांधकामावर स्टे मागितला। न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत नगर परिषदेला चांगलाच दणका दिला असून निर्णय प्लॉट धारकाच्या बाजूने दिला। न्यायालयाच्या निर्णयामुळे आता लाखो रुपये खर्च करून उभी केलेल्या या पाण्याच्या टाकीचं बांधकाम पाडण्याची नामुष्की नगर परिषदेवर ओढवली। शासकीय निधीचा असा अपव्यय झाल्यानं नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त होतोय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। भंडारा नगरपालिकेने एका खाजगी लेआउटमध्ये शहारे नामक कुटुंबियांच्या लेआउटमध्ये त्यांच्या हक्काच्या प्लॉटमध्ये एक पाण्याची टाकी उभारलेली आहे। लाखो रुपये खर्च करून आपण बघू शकतो, ही जी समोर पाण्याची टाकी दिसत आहे एक साधारणतः 1700 मीटर उंचीची आणि 7.5 लक्ष लिटर पाणी क्षमतेची ही टाकी जी उभारलेली आहे, ही नगरपालिकेने ओपन स्पेस त्यांच्या हक्काचा असल्याचं कागदोपत्री दाखवून ही पाण्याची टाकी उभारली। मात्र ही पाण्याची टाकी कुठल्या ओपन स्पेसवर नाही तर शहारे नामक कुटुंबियांच्या हक्काच्या प्लॉटवर आहे। ही पाण्याची टाकी इथे त्यांना ठेवायची असेल तर त्यांनी बाजार भावानुसार आम्हाला 3 पट पैसे द्यावेत, जेवढ्या जागेत त्यांनी बांधकाम केलेलं आहे। परत जे पाईपलाईन त्यांनी आमच्या बाकीच्या प्लॉटमध्ये टाकलेले आहेत ते पाईपलाईन त्यांनी काढावे, आपल्या ओपन स्पेसमधनं टाकावेत। नाहीतर जर त्यांना मोबदला नाही द्यायचा आहे तर मग ते टाकी आम्ही तोडू किंवा आम्ही समोरची प्रोसेस करू। नगरपालिकेने बाजार मूल्यानुसार 3 पट मोबदला जर दिला नाही तर ही पाण्याची टाकी नगरपालिकेने त्यांच्या हद्दीतून त्यांच्या प्लॉट मधून हटवावी, अन्यथा आम्ही पुन्हा उच्च न्यायालयामध्ये दाद मागू आणि नगरपालिकेकडून ही पाण्याची टाकी किंवा त्याचा मोबदला घेऊ असा दावा आता शहारे कुटुंबीय करीत आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। ती टाकी आम्ही ओपन स्पेसला बांधलेली आहे, परंतु ओपन स्पेस ज्या लेआउट धारकांनी नगरपालिकेला हँडओव्हर करायला पाहिजे ते नगरपालिकेला त्यांनी हँडओव्हर केलं नव्हतं। ते करणं आवश्यक असताना त्या ओपन स्पेसवर मालकी हक्क म्हणून त्यांचं नाव राहून गेलेलं आहे। वास्तविक ओपन स्पेसची मालकी नगरपालिकेची राहते। तर हे जे कन्फ्युजन झालेलं आहे ते आम्ही कोर्टासमोर मांडून त्यासोबत जे सत्य परिस्थिती आहे कोर्टाच्या निदर्शनास आणून त्या ठिकाणी आम्ही तो जो स्टे आहे वॅकेट करण्याचा प्रयत्न करणार आहे। नगरपालिकेने स्वतःच्या जागेत बांधकाम केलेलं आहे याचा कुठलाही पुरावा नाही। तशा परिस्थितीत आपण त्या खोलात न जाता हे म्हणू शकतो की नगरपालिकेला जे बेसिक काम असतं की आपण कुठल्या जागेमध्ये बांधकाम करणार आहे, कोट्यवधी रुपयाची कशी उधळण थांबवता येईल याची देखील शहानिशा न करता त्यांनी हा सगळा चुराडा केलेला आहे रकमेचा। आणि त्याच्यामुळे भंडाऱ्यातल्या जवळपास अर्ध्या जनतेचं पाण्याअभावी नुकसान होत आहे। याला जबाबदारी संपूर्णपणे भंडारा नगरपालिका प्रशासनाची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।